आज पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यालगत उत्तर बंगालच्या उपसागर असलेला कमी दाबाचा पट्टा आज 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता त्याच भागात कायम होता. याशी संबंधित चक्राकार वाऱ्याची स्थिती समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारलेली असून ती नैऋत्येकडे कललेली आहे. वायव्य मध्य प्रदेश आणि लगतच्या परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता त्याच भागात कायम होते. याशी संबंधित चक्राकार वाऱ्याची स्थिती देखील कायम असून ती आता समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारलेली आहे आणि उंचीनुसार दक्षिणेकडे कललेली आहे. आज 12 ऑगस्ट रोजी कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या दिनांक 13 ऑगस्ट रोजी कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. इशारे: आज रायगड, पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून वरील जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक जिल्ह्याच्या घाट विभागात, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया व यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच चंद्रपूर, नागपूर व वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या 13 ऑगस्ट रोजी ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व नाशिक, पुणे व कोल्हापूर या तीनही जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून वरील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे व परिसरात आज व उद्या आकाश सामान्यतः ढगाळ राहून अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेळोवेळी पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद.